नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपल्या चॅनेलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोयाबीनची भाजी। इथे मी 1 कप सोयाबीन घेतलेत आणि आपल्याला मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे। इथे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, लसूण, टोमॅटो, इथे मी थोडंसं खोबरं घेतलंय आणि कोथिंबीर। इथे मी फोडणीसाठी दालचिनी, जिरं, काळी मिरी, 1 चक्री फूल हे घेतलेलं आहे। इथे आहे गरम मसाला, लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, मीठ आणि कोथिंबीर। चला तर मग आज अशा छानशा एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी हे जे सोयाबीन घेतलेले आहेत ते मी या बाउलमध्ये टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे। असं गरम पाणी घातलं की ते छान फुलतात आणि त्याला जो वास जो येतो तोही गरम पाण्याने निघून जातो। इथे आता हे पाण्यात घातलेले सोयाबीन जे आहेत ते थोडेसे असे चमच्याने हलवून घ्यायचे, म्हणजे ते पूर्ण असे मिक्स होतील याच्या पाण्यामध्ये आणि लवकर भिजतील। हे भिजायला 10 ते 15 मिनिटं लागतात। गरम पाण्यामध्ये घातलं की 15 मिनिटात होऊन जातं, थंड पाण्यामध्ये घातलं की 20 ते 25 मिनिटं लागतात ह्याला पूर्ण असे फुलून तयार व्हायला। तर आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे, एक 10 मिनिटं मी ह्याला असंच ठेवणार आहे। याच्यावरती झाकण ठेवलं की आता आपण नंतर आपल्या मसाल्याच्या तयारीला लागूया। तर हा जो सगळा मसाला इथं कट करून घेतलेला आहे, कांदा, खोबरं, लसूण वगैरे, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळं भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती इथे एक कढई घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेणार। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, मी याच्यामध्ये कांदा घालून घेत आहे। कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथं छान असा लाल होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचा। इथं आता आपला कांदा छान असा लाल झालेला आहे। याच्यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटोही छान आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। इथे आता टोमॅटोही आपला छान असा भाजून झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता खोबरं। खोबरंही आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय। खोबरंही आपलं असं इथे छानपैकी मस्त भाजून झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर आणि लसूण टाकून घेणार आहे। या दोन्हींनाही छान याच्यामध्ये भाजून घ्यायचं आपल्याला। मसाला छान भाजून घेतला तर आपली जी भाजी बनवणार आहोत आपण त्याला खूप छान चव येते। म्हणजे मी 5 मिनिटं सगळा मसाला नीट भाजून घेतलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही छान असा भाजला गेलेला आहे मसाला।
आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. इथे मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्याला आपल्याला तर हिला 5 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पाच मिनिटं थंड करून घेतल्यानंतर इथे मी हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. असं आपल्याला बारीक करायचं आहे. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही बारीक करताना. बिन पाण्याचाच असं आपल्याला मसाला हा बारीक करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण जे गरम पाण्यामध्ये घातलेले जे सोयाबीन आहेत ते सुद्धा आपले छान फुललेले आहेत. आता याला आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यातले पूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे. असे सगळे पिळून घ्यायचे आहेत. असे सगळं पाणी त्याच्यामध्ये जे असतं ते काढून घ्यायचं आहे. असं पाणी पूर्ण निघालं की मग त्याच्यामध्ये आपला जो मसाला जो आहे तो आतमध्ये पर्यंत जातो. कढईमध्ये परत एकदा तेल टाकणार आहे आपली भाजी बनवण्यासाठी. इथं मी 2 पळी तेल घालणार आहे. तेल आपल्या इथे छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिले मी आपले जे खडे मसाले आहेत ते टाकून घेणार आहे. खडे मसाले असे तेलात थोडेसे भाजून घ्यायचे. त्याला असं छान असा वास येईपर्यंत. आता आपले इथे खडे मसाले भाजलेले आहेत. त्याच्यामध्ये मी बारीक वाटून जो आपण घेतलेला आहे मसाला तो टाकणार आहे आणि तो छान भाजून घ्यायचा. मसाला भाजून घेतला की असं छान असं ग्रेव्हीला रंगही येतो आपल्या. एक 5 मिनिटं भाजून मी मसाला घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी इथे लाल तिखट वगैरे जो घेतलेला मसाला आहे आपला तो घालणार आहे. आता आपले जे मसाले घातलेले आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आपल्याला. इथे जे हळद, मीठ, लाल तिखट वगैरे टाकलंय ते असं मिक्स करून घ्यायचं छान. आणि हा मसाला जो आहे आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे मी 2 ते 3 मिनिटं मसाला असा छान भाजून घेतलेला आहे आणि ते त्याला तेलही सुटत आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे सोयाबीनचे जे वडे आहेत ते. सोयाबीनची वडी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ह्यालाही आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे आपला जो मसाला आहे तो या सोयाबीन मध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि अशी झटपट होणारी रेसिपी आहे. त्याला जास्त असं काही लागत नाही. आपल्या घरच्या सामानामध्येच तयार होते ही. छान असं आपलं मिक्स करून घ्यायचं. ते बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेताय. तर मी ह्याला एक 5 मिनिटं मिक्स करून घेते या मसाल्यामध्ये. एक 5 मिनिट असं छान आपला मसाला याच्यामध्ये भाजला गेलेला आहे. सोयाबीनची वडी जी आहे
ती सुद्धा छान असे भाजली गेलेली आहे. असं छान भाजून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे करून. याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे भाजीला कलर छान येतो. इथे आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही इथे बनवू शकता. पातळ, सुकी, थोडंसं घट्ट, जशी पाहिजे तशी तुम्ही याची भाजी बनवू शकता. तर मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. मी थोडं इथे पातळ अशी आमटी बनवणार आहे याची. आता पाणी घातल्यावरती परत एकदा हिला आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही कशी छान अशी आपली भाजी दिसत आहे. अशी पटकन होते सोयाबीनची भाजी. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. इथे परत एकदा मिक्स करून घेते. मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं, असं मिक्स करून घ्यायचं. इथे आता मी याच्यावरती एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. 1-2 मिनिट इथं झालेले आहेत. 1-2 मिनिटांनी आपण झाकण काढून परत एकदा आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे भाजी खाली तळाला लागत नाही. इथे बघू शकता छान अशी आपली भाजीला रंगही देखील इथे छान असा आलेला आहे. परत एकदा 1-2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवते. परत एकदा 2 मिनिटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून घेते भाजीवरचं आणि तेलही सुटलेलं आहे. असं तेल सुटलं की समजायचं भाजी तयार झालेली आहे. मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर. हे पाहू शकता तुम्ही छान अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तयार झाले. आता मी याला काढून घेणार आहे. अशी भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. छान लागते. किती छान अशी आपली सोयाबीनची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. आजची सोयाबीनची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.